गोष्टीचं नाव स्वामी समर्थांचा नवस व्यवसायात आलेली कृपा। चला तर आपण ही गोष्ट ऐकूया। एका छोट्याशा गावात राधिका नावाची एक मेहनती मुलगी राहत होती। शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला। स्वप्न मोठी होती, पण अडचणी त्याहून मोठ्या। ग्राहक मिळत नव्हते, नुकसान वाढत होतं आणि घरच्यांचा दबाव दिवसेंदिवस वाढत चालला होता। एक दिवस मन पूर्णपणे थकलेलं असताना ती अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात गेली। डोळ्यांत अश्रू, मनात भीती आणि ओठांवर एकच शब्द, स्वामी। मी मेहनत करते, प्रामाणिक आहे, फक्त योग्य दिशा दाखवा। त्या दिवशी तिने एक साधा नवस केला। व्यवसाय सुरळीत झाला तर दर गुरुवारी स्वामींच्या नामस्मरणासोबत गरजू व्यक्तीस अन्नदान करीन। काही दिवस गेले आणि हळूहळू परिस्थिती बदलू लागली। जिथे आधी कोणी विचारतही नव्हतं, तिथे आता ऑर्डर्स येऊ लागल्या। नवे ग्राहक, नवे संपर्क, नवी आशा। राधिका समजून गेली, हे फक्त नशीब नव्हतं, ही स्वामी समर्थांची कृपा होती। आज तिचा व्यवसाय चांगला चालतो, पण स्वामींचा नवस अजूनही चालू आहे, कारण स्वामी समर्थ देतात तेव्हा फक्त यश नाही, तर विश्वास आणि शांतीही देतात। श्री स्वामी समर्थ। दत्त दिगंबर।